संभाजीराजांच्या मनी बुधभूषणम फेर टाकून गेला. एका दगडी छत्रीसमोर गुडघे टेकून छत्रीला माथ भिडवलेले आबासाहेब त्यांना दिसू लागले. आम्ही या मोहिमेत आपल्या दिमतीला असतो तर आबासाहेब, आम्हासही आमचा माथा त्या छत्रीसमोर नमता करण्याचं भाग्य लाभलं असतं. एक दुखरा निश्वास सदरेवर उमटून विरला. कोलार, अरणी, तोरगळ, गदग असा मुलूख मारून थोरलं धनी बेलवाडीला भिडलं. वाडीच्या गढीची राखण मल्लम्मा देसाईनीनं नेटानं करण्याची शिकस्त केली. ईश्वर प्रभू देसायाच्या या विधवा अस्तुरीनं एक हप्त्यांवर आपल्या फौजेसंग मुकाबला दिला. आखरीस सखोजीराव या आपल्या सदरानं गढीवर कब्जा केला. पर दुसरा खबरगीर बोलता बोलता अडखळला. पर काय? संभाजीराजांची उत्सुकता तानावर पडली. पर सखोजी घसरला. त्यानं रानमुंड बाईची बेइज्जत करायची खटपट केली. थोरल्या धन्यांनी समद्या ताळामोहरं त्याचं तावल्या सांडशीनं डोळं जाळण्याची सजा फर्मावली. ते ऐकताना साऱ्या सदरेवर शांतता पसरली. बेलवाडी मल्लम्माला महाराजांच्या मोहरं पेश करण्यात आलं. तिच्या काखेत तिचं एकुलतं याक पॉर होतं. बाई धीराची होती. थेट महाराजांच्या बैठकीपतूर पुढे झाली. महाराजांच्या मांडीवर काखेतलं पॉर ठेवून पिळानं म्हणाली, गडी जिंकलासा, ह्यो गडीचा वारस बी सांभाळा आता. आम्हाला काढण्या घालून टाका कोठीत. ते ऐकताना महाराजांचं डोळं पाझरलं. मांडीवरच्या पोराला थोपटीत धनी म्हणाल, बाई, तुम्ही थोर आहात, आम्हास बहिणीसारख्या आहात. ही गढी आम्ही तुम्हास चोळी खणासाठी बहाल करतो आहोत. महाराजांनी मल्लम्माची सुटका केली. खबरगीराचा आवाज धरल्यासारखा झाला. जगदंब, जगदंब, चिटणीस भाग्यवान आहे तो बच्चा, ज्याला आबासाहेबांच्या मांडीवर बसण्याचा मान मिळाला. या खबरगीरास पेहराव बक्षीस करा. संभाजीराजांनी खबरगीरांची कदर केली. ते निघून गेले. संभाजीराजे बैठक सोडण्यासाठी उठू लागले. एवढ्यात चिटणीस पडल्या आवाजात म्हणाले, कुणी एक थैलीस्वार आला आहे मोगलाईतून, भेट मागतो खाशांची. संभाजीराजांच्या कपाळी आठ्या धरल्या. डोळ्यात नाराजी उतरली. तरीही ते शांतपणे म्हणाले, पेश करा. मोगली पेहराव धारण केलेला हारकारा सदरेस दाखल झाला. तस्लीम देत म्हणाला, हुजूर, आपको खलबत खाना में मिलने का हुक्म है मुझे. खामोश, वाटेल त्या वरकडास खलबतात भेटत नसतो आम्ही. कोण काम आहे? जबान पेश कर. संभाजीराजांचे डोळे ठिणगू लागले. जी. लटलट त्या हारकाऱ्याने तहबंदाआडच्या हिरव्या मखमली थैलीचा खलिता पुढे होत संभाजीराजांच्या पायाजवळ ठेवला. थैलीची गाठ उकलून संभाजीराजांनी खलित्याची वळी बाहेर घेतली. मजकुरावर नजर दौडू लागली. तोच मायना, मशहूरल अनाम, दामदौलत हो, जंगे बहादर, शहाजादा शंभू. तोच मजकूर. आम्हास येऊन सामील व्हावे. मरातब होईल. दिलेरखानाकडून आलेला. झटका बसावा तसे संभाजीराजे बैठकीवरून उठले. निखारा फेकावा तसा तो खलिता त्यांनी हारकाऱ्याच्या अंगावर फेकला. विजेचा कोरडा फुटावा तसे राजबोल सदरेवर उठले. समजतो काय तुझा खान आम्हास? मागील खलित्यास जाप दिला, या खलित्यास हात जाप. बेइज्जत होण्याआत चालता हो इथून. झपाझप चालत संभाजीराजांनी सदर सोडली. तसेच आपल्या महालात आले. अस्वस्थपणे फेर टाकू लागले. बराच वेळ त्यांना आपल्या महालात
झरोक्यालगत येसूबाई आहेत हे ध्यानीही आले नाही. जेव्हा आले तेव्हा ते त्यांच्या रोखाने पुढे झाले. केव्हापासूनच्या उभ्या आहात? त्यांनी हलकेच विचारले. बराच वखत झाला, पण स्वारी आज नाराज दिसते. हिरवा गर्द शालू, तसलीच चोळी, हिरवे चुडे अशा साजात हळदवानाची नव्हाळीची छटार अंगभर चढलेल्या येसूबाई वेगळ्याच दिसत होत्या. कशासाठी केला आहे हा रानशृंगार आज? संभाजीराजाने हसत विचारले. भलतंच, हा रानशृंगार नाही, ही चोरचोळी आहे, आमच्या आऊंनी केलेली. मतलब? संभाजीराजांना चोरचोळीचा मतलब कळाला नाही. कुणाही परक्या स्त्रीला न कळविता आई आपल्या लेकीला चोरून लुगडं चोळी एकांतात देते, तिला चोरचोळी म्हणतात. येसूबाई हसून वळत्या झाल्या. तसे वळताना त्यांच्या जडावलेल्या हालचालीने संभाजीराजांच्या ध्यानात सारा प्रकार आला. शृंगारपूरच्या नदीकाठावरच्या मठात शिवयोगी व्याघ्रचर्म अंथरलेल्या उच्चासनावर बसले होते. त्यांच्या पायाशी एका पायरीवर संभाजीराजे बसले होते. त्यांच्या दुहाती केशवभट व गणेशभट जांभेकर उभे होते. मठाच्या कोण्यात ठेवलेल्या दगडी धूपदानातून धुराची उग्र मंगल वळी उठत होती. युवराज, तुम्ही पुरात कालीची प्रतिष्ठापना केलीत. रोज भद्रेची पूजा अर्चाही होते. पण ही रणमर्दिनी, तिची यथायोग्य शांत झाली पाहिजे. शिवयोगी धीरगंभीर आवाजात बोलले. आज्ञा व्हावी. स्वामी, आम्ही कालीमातेची सांगाल त्या रिवाजाने शांत करू. युवराज, पुरुष कितीही पराक्रमी असो, त्याला ईश्वरी शक्तीचं पाठबळ लागतं. तुम्ही भद्रेसमोर कलशाभिषेक करून भाग घालावी. त्याने तुम्हाला तंत्रसिद्धी मिळेल. पोटी येणाऱ्या आपत्याचं अभद्र टळेल. शिवयोगी जपमाळ ओढीत राहिले. जशी आज्ञा स्वामी, पण तंत्रसिद्धीचा मतलब नाही समजलो आम्ही. तोच नीट समजून घ्या. त्या भावनेनंच अभिषेक करा. तंत्रसिद्धी म्हणजे कर्ता पुरुष म्हणून परिवाराच्या पालनासाठी साध्य केलेलं पुण्य. कालीमातेच्या विधीमध्ये यासाठी कलशाभिषेक सांगितला आहे. आम्हाला वाटतं तुम्ही हा सविध कलशाभिषेक करावा. जी. संभाजीराजे विचारगत झाले. थोड्या वेळाने म्हणाले. स्वामींनी कलशाभिषेकाचा तपशील व मुहूर्त केशवभट आणि गणेशभट यांना द्यावा. युवराज, कलशाभिषेक करणार. साऱ्या सुभ्यात ही वार्ता पसरली. तशीच ती रायगडीत जाऊन पोचली. ती ऐकून सुरनीस अण्णाजी दत्तो सोयराबाईंच्या समोर रुजू झाले. त्यांनी कलशाभिषेकाबद्दल आपला अंदाज महाराणीच्या पुढे पेश केला. आम्हास या अभिषेकात भला हेत दिसत नाही. शृंगारपुरी जासूद पाठवून वेळीच याचा माग घेणं हिताचं होईल. त्या सल्ल्यानुसार सोयराबाईंची चक्रे फिरू लागली. रायगडचे नजरबाज गोंधळी बैराग्याचे वेश घेऊन संभाजीराजांच्या सुभ्यात उतरले. पौष शुद्ध एकादशी तोंडावर ठेवून संभाजीराजाने उपोषण केले. अभिषेकाचा दिवस उजाडला. वाड्यावर चौघडा दुडदुडू लागल्या. शिवयोग्याच्या पौरोहित्याखाली कलशाभिषेकाला सुरुवात झाली. वाजत गाजत भावेश्वरीच्या मंदिरातून कलश वाड्यावर आला. उंबरठ्यावर कलशासामने बळीची बकरी पडली. कालीमातेच्या मूर्तीसमोर तांदळाच्या चौकावर कलशाची स्थापना करण्यात आली. खांद्याभोवती रक्तवर्णी उपरणे पांघरलेले, तसलेच कटिवस्त्र नेसलेले संभाजीराजे कालीला समोर धरून कलशाजवळ एका पाटावर बसले.
चौरंगावर बसलेले शिवयोगी अभिषेकाचे विधी त्यांना सांगू लागले. केशव भट आणि गणेश भट यांनी राजकुळाच्या जन्मो घातलेल्या अपत्यांचे अरिष्ट निवारणार्थ मंत्रघोष धरला.